नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, आज आहे 5 ऑगस्ट, परंतु आज आपल्याला काही महत्त्वपूर्ण कामे पोषण ट्रॅकरमध्ये चेक करावी लागतात, जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा 100% भेटावा। योग्य जर काम केलं तर ताईंनो 100% प्रोत्साहन भत्ता हा भेटत आहे। 5 तारखेपर्यंत आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत आणि ती कशा पद्धतीने करायची याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती ही चेक करणार आहोत आणि ज्या ताईंनी माहिती भरलेली आहे त्यांनी आता डबल भरायची गरज नाही, ज्या ताईंनी भरलेली नाही त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर बघा ताईंनो, आपल्याला सर्वात प्रथम डेली ट्रॅकिंगमध्ये जायचं आहे। डेली ट्रॅकिंगमध्ये गेल्यानंतर आपण मुलांची उपस्थिती 100% नोंदवलेली आहे की नाही हे पाहायचं। हे आपण दररोजचं काम झालं। उपस्थिती नोंदवणे, ॲक्टिव्हिटी घेणे आणि ECC लर्निंग करणे हे आपलं दररोजचं काम झालं। परंतु महत्त्वाचं काम आहे ते THRचं। बघा, 5 तारखेच्या आत सर्व जे काय आपले THRचे लाभार्थी आहेत त्यांना 100% THR म्हणजे दिलेला आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे। तर बघा ताईंनो, गरोदर महिला ओपन करून पाहायच्या, प्रत्येक वेळेस हे चेक करतच राहायचं। कारण की आपण काय करतो, कधी कधी आपण नवीन लाभार्थींची नोंद करतो आणि त्या लाभार्थ्यांचा THRला आकडा हा उद्या येत असतोय, म्हणजे आज जर नाव नोंदवलं तर उद्या त्यांचा THRला येणार आहे। तर बघा ताईंनो, जी काय आपली गरोदर महिला आहे, स्तनदा माता आहे, त्यांची सर्व आकडेवारी चेक करून घ्यायची। जर 100% लाभार्थ्यांना THR दिला असेल तर काही देखील करायची गरज नाही आहे। त्याच्यानंतर बघा, होम या बटनावरती क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड एकदा ओपन करून पाहायचं आहे। डॅशबोर्ड पाहायचं आहे कशासाठी, जेणेकरून आपण आपली माहिती भरलेली ती योग्य प्रकारे भरली गेली की नाही हे पाहण्यासाठी। बघा, डॅशबोर्ड ओपन करून घ्यायचे। आपल्या ज्या ग्रहभेटी आहेत त्या ग्रहभेटी या 100% पूर्ण करायच्या आहेत। डेली ग्रहभेटी येतात, कधी कधी 2 दिवसांनी येतात आणि कधी कधी आठवड्यातून 2-3 वेळा ग्रहभेटी लाभार्थ्यांच्या संख्येनुसार येत असतात। तर बघा, त्याच्यानंतर वजन उंची भरलेली आहे की नाही हे चेक करायचं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा ताईंनो, वजन उंचीवरच आपले 4 मार्क आहेत, म्हणजे सेविकांचे 800 रुपये आणि मदतनीसांचे 400 रुपये, एकूण प्रत्येक अंगणवाडीचे 1200 रुपये हे वजन उंचीवर आहे। वजन उंचीवर आपल्याला 4 मार्क आहेत। वजन उंची भरलेली आहे की नाही हे चेक करून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा, मोर या बटनावरती क्लिक करायचं। मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर इव्हेंट्समध्ये काय काय आपण भरलेलं आहे की नाही हे चेक करायचं। बघा आता VHSND जो आपला आहार आरोग्य दिवस आहे, आरोग्य संदेश दिवस आहे, तो भरलेला आहे की नाही हे चेक करायचा। सर्वांनी तो दिवस भरून घेतला नसेल तर भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, CBE कार्यक्रम आपल्याला आता पहिला बुधवार आज झाला, आमच्या इथं पहिल्या बुधवारी आणि तिसऱ्या बुधवारी CBEचे नोंद केली जाते। तर बघा, आज पहिला बुधवार आहे, आज हा कार्यक्रम नोंदवला गेलेला आहे। तुम्ही जर नोंदवला नसेल तर तुम्ही पटकन तो कार्यक्रम नोंदवून घ्या। तर बघा ताईंनो, या पद्धतीने हे कामं करून घ्यायचे। त्याच्यानंतर बघा, स्टॉक रजिस्टर, जे स्टॉक रजिस्टर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच भरणे गरजेचे आहे। ते स्टॉक रजिस्टर जर भरलं नसेल, साठा नोंद जर केली नसेल तर ती देखील नोंद करून घेणे अत्यंत गरजेचे आहे। गरम ताजा आहार आणि THR दोघांचीही साठा नोंदणी करून घ्यायची आहे। जर केली असेल तर काही हरकत नाही, जर केली नसेल तर लगेचच करून घ्यायचे। हीच महत्त्वपूर्ण कामे आपण 5 तारखेच्या आत ही पूर्ण करायची आहेत। त्यामुळे सर्व सेविका ताईंनी, मदतनीस ताईंनी काळजीपूर्वक आपलं पोषण ट्रॅकर एकदा चेक करून घ्या आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये वजन उंचीमध्ये आपले लाभार्थी गेले तर आपण काय करायचे याची डिटेल्समध्ये माहिती मी सांगणार आहे। त्यामुळे ताईंनो, हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा ताईंनो, याच पद्धतीने आज आहे आपली 5 तारीख, 5 तारखेपर्यंत ही सर्व कामे चेक करूनच घ्यायची आहेत। ही कामे जर तुम्ही चेक केली तर नक्कीच तुम्हाला 100% प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे। त्याच्यानंतर बघा, आता हे झालं पाठीमागच्या, म्हणजे आपल्याला जून आणि जुलै महिन्यामध्ये प्रोत्साहन भत्ता भेटणार का नाही हे देखील कसं चेक करायचं याचा देखील व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या ताईंनी अजूनही ही कामे पूर्ण केली नाहीत त्या ताईंना विनंती आहे की लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून घ्या। वेळेवर काम केले तर नक्कीच प्रोत्साहन भत्ता हा भेटत आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेविका ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।